पासून मला वाटतं तळागाळातल्या माणसांना सुद्धा ठाऊक आहे. आय एम अ मॅन, आय विल व्हॉट आय नो. कुठली गोष्ट करताना आपण जर का संवाद साधला तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा आहे. आणि म्हणून आज सुद्धा मला निराश वाटत. यंदा मला क्रिसमस खरोखर अत्यंत आल्हाददायक असा अनुभव झाला. आमचे ब्रह्मकुमार आलेले आहे. ब्रह्मकुमारी त्यांनी मोठा कार्यक्रम बोरोलीमध्ये आयोजित केला. 3 दिवस. एक 300 माणसं अशी असतील सुंदर अशा हॉलमध्ये. आणि मला वाटलं होतं की मी कॅथलिक धर्माचा बिशप आहे, माझी त्यांची ओळख फार पूर्वीपासून आहे. आणि जिथं जिथं मी जगामध्ये असतो तिथं ब्रह्मकुमार मला भेटायला येत असतात. अशी आमची ओळख आहे एकमेकांविषयी. आणि मला आमंत्रण जेव्हा केलं त्याच्या कार्यक्रमाला मी यायचं 22 तारखेला, तेव्हा माझ्या मनामध्ये असं होतं की कदाचित त्यांची काहीतरी पूर्वनियोजित अशी सभा असेल आणि त्याच्यामध्ये मला मान म्हणून तुमच्या धर्माचं तुम्ही 5 मिनिटं काहीतरी सांगा आणि एखादा क्रिसमसचं गाणं बोलू आणि तुम्हाला परत पाठवू. नाही, संपूर्ण कार्यक्रम हा क्रिसमसचा. मी त्या हॉलमध्ये शिरलो तर तिथं जी गोशाळे तयार केले जातात, हे जे 800 वर्ष झाली या गोष्टीला, संत फ्रान्सिस असिसीचा एव्हरग्रीन सेंट असं त्याला म्हटलं जातं. सगळ्या धर्माची लोक त्या असिसीला भेट देण्यासाठी जात असतात. कारण ते सांगतात हा संत आमच्या सर्वांचा आहे, हा पर्यावरणाचा एक आश्रयदाता म्हणून मानला. आणि त्यांना जिथं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तिथं जाता आलं नाही, म्हणून त्यांनी ते दृश्य स्वतः ग्रेचिओ हे आसिसीच्या जवळ एक गाव आहे, तिथं त्यांनी पहिला हा गोशाली गोठ्याला तयार केला. आणि मी जेव्हा या ब्रह्मकुमारीच्या हॉलमध्ये शिकलो तर एंट्रन्समध्येच मोठा गोशाला केला. म्हणजे इतकं काळजीपूर्वक आणि इतका सुंदर केला होता की कधी कधी आपण ख्रिस्ती माणसं करणार. सगळं डेकोरेशन क्रिसमसचं होतं. 5 मजल्याची बिल्डिंग. त्यांनी मला पहिल्या फ्लोअरवर नेलं. सगळं क्रिसमसचं वाटतं. म्हणजे माझ्यासाठी मग ते त्यांना साजरा करायचा होता. आणि वरती मग जिथं सभा होणार होती तिथं गेलो तर हे सुद्धा अगदी सुशोभित असं क्रिसमसचं वातावरण. आणि अशा वातावरणामध्ये क्रिसमसची काही गाणी म्हटली गेली. पण एका भगिनीने तयार केलेलं एक 45 मिनिटांचं पॉवर पॉईंट की क्रिसमसचा अर्थ काय. आणि माझ्यासारखा बसून मी शिकून आलो. मला माहीत नव्हतं तिने जो अर्थ सांगितला तो हे आहे. ही समृद्धी येते आपण जेव्हा एकत्र भेटतो. काही तुम्ही एकट्याने काम केलं त्याच म्हणून तुम्ही पण ती खचून राहा, निराश व्हा, असंही जग आहे. पण जेव्हा तुम्ही सगळ्यांना बरोबर घेता तेव्हा तुम्हाला निराशा कधीच येणार नाही. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून आजचा हा जो संवाद झाला, माझं जोयल तुम्हाला धन्यवाद. तुम्ही सुंदरपणे प्रस्तावित केलं. यू पुट द थीम क्लिअरली बिफोर अस. आणि सुंदर मराठीमध्ये सांगेन, माझ्यासाठी ब्राह्मण मराठीमध्ये आता जोयलची जरा ब्राह्मणी भाषा असते आणि सुंदर मराठी आणि स्पष्टपणे जे गहन विचार त्या दाऊदातो देऊमध्ये आहेत ते तुम्ही साध्या सोप्या सरळ आमच्या मराठी भाषेमध्ये आमच्याकडे सादर केले. आणि मग आपण चौघांनी जे काही केलं काही तुम्ही जैन धर्माचे या सगळ्यांच्या संपर्कात असतो. आणि आमचा दिवस द विस्डम किती छानपण आहे आमच्या आदिवासी. तुम्ही जे बोलला
ऐकायला वाटतं. म्हणजे जीवन कसं जगायला पाहिजे आणि आज माणूस कशाच्या मागे लागलेला आहे. दुर्दैवाने मृगजळाच्या मागे धावत. हे वास्तव आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा शांतपणे चित्त लावून अगदी कान देऊन जे काही चाललं होतं ते ऐकत होता. ह्याला सुद्धा चांगले रसिक मिळणं हा सुद्धा एक मोठा चमत्कारच असतो. आणि वक्ते येतात वसईला, बरेचसे मोठमोठे मराठी लेखक येतात आणि वसईची 30 लोकांची संस्कृती मराठी आहे. आता एक जागतिक लेवलचं संमेलन असते. जे मराठी लोक बाहेर असतात भारताच्या, त्यांच्यासाठी हे संमेलन असते. मी त्याच्यात ती हौशेने आणि जातीने हजर राहणारा माणूस आहे. मला ते बोलावतातच आणि प्रमुख वक्ते म्हणून ते मला मान देतात. विवा कॉलेजमध्ये यंदा वसईला कार्यक्रम होणार आहे आणि त्यांना माहिती आहे हा दुसऱ्यांदा वसईला होतो आहे इतका मोठा कार्यक्रम, जागतिक कीर्तीचा. कारण वसईचे सगळे धर्माचे लोक, हिंदू बांधव, मुसलमान बांधव, आम्ही ख्रिस्ती बांधव, जे आदिवासी बांधव, जैन, बौद्ध, सगळ्या धर्माचे हे अगदी मन लावून मराठीचा अभिमान बाळगतात. आणि अशा प्रकारे आम्ही हे जे कार्यक्रम आयोजित करतो सर्व धर्मांच्या लोकांना एकत्रित करतो. कोणतीही गोष्ट आजच्या जगात तरी माणसाने फार अगदी चांगलं समजून घ्यावं. एकटा करायला गेला काही सिद्ध होणार नाही असं हे जग बनवलं गेलेलं आहे. म्हणून करायचं हे सगळ्यांनी मिळून. टुडे वी चोज सम टॉपिक ऑफ कॉमन इंटरेस्ट. सगळ्यांना सामान्य असा वाटणारा हा जिव्हाळ्याचा विषय. वरवरून पर्यावरणाची खूप कदर करत नाही असं आपण म्हणतो, पण लोकांना समजून देण्यामध्ये सुद्धा आपण कमी पडलेलो आहोत. त्यांना माहीत नाही नक्की काय धोके आहे जर आपण ही निगा राखली नाही आपल्या निसर्गाच्या. त्यांना माहीत नाही आणि अज्ञानामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात, जाणून बुजून नाही. निदान वसई तरी तसं होणार नाही. वसईच्या लोकांना एखादी गोष्ट कळली तर ते जरूर भाग घेतील, पण एकदाच नाही वर्षात आपल्याला घडोघडी भेटायला लागेल, नेहमी भेटायला लागेल. आणि म्हणून जो टेम्पो असतो तो ठेवण्यासाठी